नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। हॅलो, हा जय हिंद मित्रांनो, मी विश्वनाथ कदम, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक होतकरू युवक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी सामाजिक आणि धार्मिक चळवळीत काम केलं असे अंकुश कदम पडवेकर यांचा सुपुत्र राहुल अंकुश कदम हा ब्रेन स्ट्रोकने आजारी पडलेला आहे। त्याच्या मित्रांनी त्याला मीरा भाईंदर येथील दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे। राहुल हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक कमवता असल्याने आज त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी मदतीचं आवाहन केलेलं आहे। त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणाऱ्या विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना यामध्ये असलेले आमचे सहकारी कार्यकर्ते यांनी कुमार राहुल अंकुश कदम याला सरळ हस्ते मदत करावी असे आम्ही आवाहन करत आहोत। आजपर्यंत आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील आमच्या अनेक मित्रांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे थेट मदत जमा केलेली आहे। याशिवाय रमाई आधार अर्थात मदत केंद्र सिंधुदुर्ग यामध्ये आम्ही व आमचे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सहकारी आहोत। ही कोणतीही राजकीय संघटना नाही किंवा कोणतीही अशी धार्मिक संघटना नाही। केवळ अशा वैद्यकीय आपत्तीमध्ये किंवा शैक्षणिक गरजांसाठी मदत करणं अशा प्रकारचा हा आमचा ग्रुप राहिलेला आहे। या रमाई आधार मदत केंद्राच्या वतीनं आमचे अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सहकारी या ग्रुपचे एक प्रतिनिधी शंकरराव कदम गावराईकर केंद्रीय शिक्षक आणि दीपक कांबळे सांगवेकर गुरुजी, तसेच ब्रह्मदूत आदरणीय राज नागवेकर गुरुजी यांच्या नावे दिलेल्या GPA नंबरवर आपली यथाशक्ती मदत करून कुमार राहुल अंकुश कदम यांना आर्थिक मदत करावी। ही मदत आमचे मुंबईचे प्रतिनिधी ब्रह्मदूत राज जाधव नागवेकर गुरुजी, आदरणीय अनिल कुंभवडेकर गुरुजी, आदरणीय विलास हुंबर्णेकर गुरुजी, आदरणीय श्याम रामगडकर गुरुजी, महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव कांबळे साहेब या सर्वांच्या माध्यमातून कुमार राहुल कदम पडवेकर आज ज्या मीरा भाईंदर रुग्णालयामध्ये आजारी आहे त्या रुग्णालयापर्यंत, त्याच्या कुटुंबियापर्यंत ही मदत पाठवण्यात येणार आहे। एक होतकरी युवक राहुल कदम हा शालेय जीवनात माझा विद्यार्थी होता, त्यामुळं आम्हाला त्याच्याविषयी अतिशय आपुलकी आहे। समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारचा प्रसंग आला तरी आपण सर्व मतभेद विसरून त्यांना मदत केली पाहिजे। यासाठी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे झुंजार पत्रकार तानाजीरावांनी विशेष आग्रह केला की सर, या संदर्भातला एक व्हिडिओ आपण किंवा आपल्या सहकार्याने पाठवावा असं आग्रह केला होता। मी लातूर येथे एका खरं तर माझे एक नातेवाईक आजारी आहेत, त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना कल्पना आहे, तरी देखील या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण सरळ असते कुमार राहुलला मदत करूया। कुटुंबाचा
एकमेव कर्ता व्यक्ती आहे. त्याचा हॉस्पिटलचा होणारा सर्व खर्च पॅरालिसिसतून त्याला मुक्त करण्यासाठी त्या मीरा भाईंदर येथील रुग्णालयाला आणि त्याच्या पुढे जे वैद्यकीय उपचार होतील त्यासाठी आपण सर्वांनी मतभेद विसरून मदत करूया असं मी आवाहन करतो. आपणा सर्वांना जय भीम. विश्वनाथ कदम, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा तथा संयोजक व प्रतिनिधी, माता रमाई आधार मदत केंद्र सिंधुदुर्ग मुंबई. धन्यवाद मित्रांनो. जय भीम. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक